नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण साक्षात बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा शेती पद्धत आपल्याला पूर्वज जसे करत होते ना तशी करण्याची गरज आहे आणि आपलं जे पारंपरिक बी बियाणं आहे ना तेही आपण जतन करायला पाहिजे, त्याचं संवर्धनही करायला पाहिजे. त्याचबरोबर मंडळी, सध्या रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे किंवा इतरही बऱ्याच कारणांमुळे जमिनी नापीक होत आहेत, क्षारपड होत आहेत आणि त्याच्यावरती या क्षारपड जमिनींमधल्या क्षारांचा निचरा होण्यासाठी एक सचित्र निचरा पद्धत आहे. ती नेमकी काय आहे ती आपण जाणून घेतली आणि अनेकांनी आम्हाला कळवलेलं आहे की त्यांना ही निचरा पद्धत हवी आहे. तेव्हा ते जे सल्लागार होते ना, त्यांचा संपर्क नंबर आम्ही आमच्या फेसबुक पेजवरती देत आहोत. तोही तुम्ही जाणून घ्या आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या जमिनी सुपीक करा. मंडळी, अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती इतरांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही शेतकरी वर्गासाठी हा अतिशय उपयुक्त आहे. आणि त्याबरोबरच मंडळी, रयतेचा दरबारसाठी आपला आजचा जो विषय आहे ना तो खूप सन्मानाचा आहे, कारण आज आपल्या ह्या दरबारातून एका संशोधनाबाबतची घोषणा होणार आहे आणि हे संशोधन आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृषी तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सरांचं. डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी अथक संशोधनामधून सेंद्रिय खत तयार केलेलं आहे, ज्यासाठी त्यांना पेटंटही मिळत आहे. आता याचं पेटेंट मी 2019ला रजिस्टर केलेलं आहे आणि त्यानंतर मग करोना आला, त्यामुळे थोडं लांबणीवर पडलं. आणि आता खरंच सांगायचं म्हटलं तर या रयतेच्या दरबार या कार्यक्रमामधून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. त्याला कारण असं की रयतेचा दरबार हे नेहमीच ज्ञानाचा कुठेतरी प्रकाश झोत शेतकऱ्यांच्यापर्यंत देत असतं. असे असंख्य कार्यक्रम त्यांनी केलेत. डॉक्टर रामचंद्र साबळे सरांचं खूप अभिनंदन, त्यांना अनेक शुभेच्छा. मंडळी, हे जे खत आहे ना हे पूर्णपणे जैविक आहे, सेंद्रिय आहे आणि याचं संशोधन पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या सहकार्याने करण्यात आलं आहे. 1993 ते 2009 एवढी वर्ष ह्याच्यावर काम केलेलं आहे इथल्या फार्मवरती आणि आम्हाला अतिउत्तम खत दर्जा तयार करता यायला लागला. म्हणून हे तंत्रज्ञान आहे, ही टेक्नॉलॉजी आहे. साध्या मटेरियलपासून सुपर मटेरियल बनवणं ही तंत्रज्ञान आहे. 2 सीझनमध्ये पीक करावं लागणं. पहिला सोयाबीन झालं की गहू, भुईमुग झाला की गहू, दोन्ही पिकांचा परिणाम काय तो पण आम्ही अभ्यासात होतो. आणि मग जमिनीचं जे ग्रॅन्युअल्स आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यामध्ये कणांच्या रचनेत काय फरक पडतो आणि सेंद्रिय कर्ब किती वाढलं हे पाहत होतो. तर जमिनीचं सेंद्रिय कर्बात वाढ होती. मंडळी, या संशोधनामागची नेमकी प्रेरणा काय होती तीही जाणून घ्या. माननीय कैलासवासी अण्णासाहेब शिंदे साहेब यांच्या समितीमध्ये शाश्वत शेती याचं समिती स्थापन राज्याची 1990ला झाली होती. त्यात मला सचिव म्हणून काम करा म्हणून सांगितलं आणि मी त्याचा पुढाकार घेतला, काम केलं. काही मला त्यांनी युरोपमधली पुस्तकं पण आणून दिली आणि ती पुस्तकं आणून दिल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की पूर्णतः हे ऑर्गॅनिक फार्मिंगकडं आता सगळा कल वाढायला लागलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मला त्या पूर्वीचं प्राथमिक एक माहिती द्यायची की अल्बर्ट हवार्ड, की ज्यांना फादर ऑफ हे ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय शेतीचं म्हटलं जातं, त्यांनी देखील या महाविद्यालयात
याच प्रक्षेत्रावरती काही प्रयोग केलेले होते. ते प्रयोगाचा पण मी इन्चार्ज नंतर 72 साली पण होतो आणि मग त्या बेसवरती आम्ही हे काम पुढं इथं महाविद्यालयात करायचं ठरवलं. त्यावेळेला माझ्यापुढं असं दिसत होतं की ज्या अर्थी युरोपमध्ये शेतकरी रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत, आपणही सेंद्रिय शेतीवरती प्रयोग घेऊ. सर अल्बर्ट हवार्ड यांनी जरी इथं प्रयोग केले, त्यांच्या प्रयोगाची मांडणी त्यांनी लंडनमध्ये दाखवली, म्हणजे रिपोर्ट सादर केले, अमेरिकेमध्ये सादर केले आणि ते त्याचे म्हणजे प्रेरणादायी स्तोत्र होते जगासाठी. तसंच आपण काम करावं असं म्हणून ठरवून मी ते काम सुरू केलं. माझे MSCच्या विद्यार्थ्यांना हे सुरुवातीला मी सेंद्रिय खतामधलं, मग शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, कोंबडी खत असेल, नंतर प्रेसमड असेल कारखान्यांचा, सिटी कंपोस्ट असेल, त्यानंतर मग गांडूळ खत असेल, याच्या ट्रीटमेंट दिल्या आणि मग आम्ही सोयाबीन, गहू, भुईमुग, गहू असे पीक पद्धतीवरती प्रयोग घेतले. या संशोधनातून काय निष्कर्ष काढण्यात आले ते समजून घ्या. आणि आम्हाला असं दिसून आलं की सेंद्रिय खताने जमिनीची सुपीकता वाढते आणि खूप दाण्याचा प्रत आणि त्याची क्वालिटी पण सुधारते, हे आमच्या लक्षात आलं. पण एवढं सेंद्रिय खत आपण आणणार कुठून? कारण अल्बर्ट हवार्ड यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे सुरू केले प्रयोग होते ते 6.5 टन शेणखत कपाशीसाठी आणि 6.5 टन शेणखत आपल्या इतर ज्वारीसाठी. मग ते 6.5 टन देखील आपण आता घालू शकत नाही. कारण काय झालं तर जनावरांची संख्या कमी झाली, बैल संख्या कमी झाली शेतकऱ्याकडची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यावरती जर का ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी करता आली आणि त्याच्यावरती जर का आपण 1 टनामध्ये हे सगळं जर सेंद्रिय पण करू शकलो आणि रासायनिकच्या तोडीचं खत तयार करू शकलो तर खूप चांगलं होईल. या दिशेनं मग आम्ही विचार प्लॅनिंग सुरू केलं. म्हणजेच मंडळी, सेंद्रिय खतांचा शेतीमध्ये वापर होतच होता, परंतु या सेंद्रिय खतांचं मूल्यवर्धन करण्याची गरज निर्माण झाली. त्या धर्तीवरती काही ICRचे प्रयोग पण काही त्या दिशेनं काही आमच्याच फार्मवरती आम्ही घेतले होते. आणि मग असं लक्षात आलं की आपणच ह्याचं ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी करून या साध्या खताला एक रासायनिक खताच्या तोडीचं खत बनवू शकतो का, आणि तो विचार मनात आला. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही रॉक फॉस्फेट, आयर्न पायराईट, त्यानंतर मग इतर आणखीन काही गोष्टी ह्या म्हणजे रायझोबियम कल्चर, इतर कल्चर्स पण टाकली. PSB कल्चर, नंतर कंपोस्ट कुजवणारे जीवाणू, त्यानंतर ॲझेटोबॅक्टर. आता ॲसिडोबॅक्टर हा एवढा महत्त्वाचा आहे पण तो अजूनही दुर्लक्षित आहे. ॲसिडोबॅक्टरमुळं ऊस पिकामध्ये 30% नायट्रोजनचं सेविंग होऊ शकतं, असे परदेशातले रिपोर्ट आहेत. ते पण मी त्यावेळेला वाचलेत आणि त्या अनुषंगानेच हे प्रयोग घेतले. आणि असं दिसून आलं की 1 टन जर आपण असं म्हणजे ट्रीटमेंट टेक्नॉलॉजीने जर का साध्या खतापासून, शेणखतापासून, कंपोस्ट खतापासून, अगर सिटी कंपोस्टपासून, अगर प्रेसमेडपासून हे जर खत बनवलं तर 1 टनामध्ये काम भागू शकतं. म्हणजेच मंडळी, 1990 ते 1992 या कालखंडामध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील प्रक्षेत्रावर केवळ शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, प्रेसमड कंपोस्ट, सिटी कंपोस्ट या सेंद्रिय खतांद्वारे सोयाबीन, मूग, तूर, गहू, भुईमूग या पिकांना सेंद्रिय खतांद्वारे अन्नद्रव्य पुरवठा करण्यावर प्रयोग घेण्यात आले. त्या जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढली, अन्नधान्याची प्रत सुधारली. मात्र सेंद्रिय खतांची मोठ्या प्रमाणावर गरज होती, पण तितकी सेंद्रिय खतं उपलब्ध नव्हती आणि म्हणूनच सेंद्रिय खतांचं मूल्यवर्धन केल्यास ते शक्य होईल असं साबळे सरांना वाटलं. त्यासाठी सेंद्रिय खतांमध्ये रॉक फॉस्फेट, ॲसेटोबॅक्टर रायझोबियम, PSB या जीवाणूंचं योग्य प्रमाणात मिश्रण करून वापरण्यात आलं. त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी 1993 ते 2009 या सलग 16 वर्षांमध्ये साबळे मेथड ऑफ फॉस्फोमॅन्युअर प्रोडक्शन पद्धतीनं सेंद्रिय खतांचं मूल्यवर्धन करण्यात आलं आणि मग या खताद्वारे मूग, सोयाबीन, भुईमूग, तूर, गहू या पिकांवर प्रयोग केले आणि तेव्हा जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढल्याचं दिसून आलं. रासायनिक खतांची गरज कमी भासली आणि उत्पादनाची प्रत सुधारली. आज ज्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या वापराने
फक्त शेतीच बिघडते असं नाही, माणसांचं आरोग्य देखील बिघडतं आहे. मी सुरुवातीला जे डॉक्टर अल्बर्ट हवार्ड यांच्याबद्दल सांगितलं, त्यांनी त्यावेळेलापासून ते हे सांगितलेलं आहे की बाबा हे रासायनिक खतांचा वापर कमी करा, ऑर्गॅनिकचा वापर वाढवा. आता ऑर्गॅनिकचा वापर वाढवा असे सगळेच म्हणतात. आम्ही पण सगळे ऐकतो आहे, यांनी इकडं सेंद्रिय शेतीवर संशोधन चाललं आहे, सेंद्रिय शेतीवर तिकडं संशोधन चाललं आहे. नेमकं काय संशोधन चाललं आहे? नेमकं असं पाहिजे की शेतकऱ्याच्या शेतावर वापरता येणारं संशोधन पाहिजे आणि मग शेतकऱ्याच्या शेतीला उपयोगी पडेल असं संशोधन असलं पाहिजे. आणि हे संशोधन त्या पद्धतीचं आम्ही 1991 पासून जवळजवळ 2009 सालापर्यंत या फार्मवरती हे प्रयोग घेतलेले आहेत. मंडळी, रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, त्याचबरोबर मानवांचंही आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अनेक आजारांचा विळखा आपल्याभोवती येतोय. जमिनी नापीक होत आहेत, क्षारफळ होत आहेत. यासाठी सेंद्रिय शेतीकडे आपण वळायला पाहिजे आणि त्यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टीने आपण कृषी महाविद्यालयाचे सलग 2 एपिसोड केले. सेंद्रिय शेतीचं महत्त्व समजून सांगितलं, कृषी विद्यालयांची संशोधनं मांडली, क्षारफळ जमिनीतल्या क्षारांचा निचरा करण्यासाठी सचित्र निचरा पद्धत उलगडून दाखवली. या पद्धतीमध्ये जमिनीत विशिष्ट खोलीवर सचित्र पाईप टाकतात, त्याद्वारे क्षारांचा निचरा करण्यात येतो आणि त्यामुळे जमिनी पुनर्जीवित होत आहेत. बीजमाता राहीबाई पोपेरे यांनीही सेंद्रिय शेतीचं महात्म्य सांगितलं. प्राचीन काळापासूनची आपली शेती पद्धती विकसित आहे, तिच्याकडे परत वळा असंही त्यांनी सांगितलं. आणि मंडळी, त्याच शृंखलेतला हा आजचा एपिसोड आहे. रासायनिक खतांच्या तोडीचं सेंद्रिय खत आता उपलब्ध होणार आहे, जे कमी खर्चात आणि प्रचंड परिणाम करणार आहे. कृषी महाविद्यालयाची संशोधनं ही जनतेसाठीच असतात, त्यासाठी संशोधक खूप मेहनत घेतात. तेव्हा मंडळी, या खतासाठी कच्चा माल काय असतो ते समजून घेऊया. त्यातही कंपोस्ट आहेच, पण त्याबरोबरच साखर कारखान्यातलं प्रेसमड कंपोस्टही वापरण्यात येतं. अगदी साधी सोपी गोष्ट सांगतो या महाराष्ट्रामधली. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता मी तिला 250 सहकारी 250 खाजगी आणि सहकारी कारखाने आहेत. त्यातले 175 आत्ता चालू स्थितीत कारखाने आहेत. ह्या सर्व कारखान्यामधून 10 दशलक्ष टन इतकं हे प्रेसमड तयार होतं आहे आणि त्या प्रेसमडला ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी दिली तर 10 दशलक्ष हेक्टरला हे खत पुरू शकेल. आणि बेसिक म्हणून यात नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे. अगदी ऑल ऑफ ए सडन सांगून टाकतो, तिचं मिक्सरचं प्रमाण वेगवेगळं आहे, ते पेटंटमध्ये दिलेलं आहे. म्हणजे कसं मिसळायचं, काय करायचं. आणि म्हणून कारखान्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आत्ता सध्याला. आपल्या घरांमध्ये तयार होणारा जैविक कचराही या खतांसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये 29 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत, जवळजवळ 275 त्याच्यानंतरच्या नगरपालिका, छोट्या नगरपालिका आहेत. मग ह्या सगळ्यांचा जो कचरा बाहेर पडतो आहे तो ऑर्गॅनिक मटेरियल आहे. सुका कचरा असू द्या, अगर साधा कचरा असू द्या, या कचऱ्यापासून ही संपत्ती आहे या देशाची. या संपत्तीपासून सुपर संपत्ती आपल्याला सुपर मॅन्युअर बनवायला फार स्कोप आहे. सुपर मॅन्युअर बनवलं आपण त्याचं तर आपल्याला खाण्याला अन्न देखील सुपर धान्य मिळू शकतं, ग्राहकांना मिळू शकतं. आणि शेतकऱ्यांची मुख्य इथंच अडचण आहे की त्यांना कोण देणार हे सगळं. आम्ही फक्त केमिकल फर्टिलायझरचं देऊ शकतो आहे, वाटू शकतो आहे, त्याच्यातही काळा बाजार होतो आहे, त्याच्यातही वाटेल ते भावाने शेतकऱ्यांना विकलं जातं आहे. आज शेती परवडत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं येण्याला कारण ते आहे. मग जर हे सहकारी साखर कारखाने, म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये किंवा सगळीकडं धान्य खेड्यातनंच येत आहे, मग खेड्यातल्या शेतीसाठी जर यांनी तयार केलं तर फार एक मौलिक गोष्ट ठरेल, ही दिशा ठरेल की आम्ही पुढचं काम आम्ही कसं करायला पाहिजे भविष्यकाळातलं, की जे शहरी लोकांना देखील सेंद्रिय अन्न मिळणार आहे. त्यातूनच कमी किमतीमध्ये हे खत तयार होऊ शकतं. माझ्या संशोधनामध्ये मला असं दिसून आलं, ऑल सिरियल्स म्हणजे ज्वारी असेल, गहू असेल, इतर काही सिरियल्स हे कंपोस्टला फार चांगला प्रतिसाद देत आहे. खूप चांगली वाढ होते, खूप चांगलं शायनिंग येते दाण्याला. मग हे जर आपल्याला मिळत असेल तर तेच तर आपल्याला करायचं आहे. आणि मग ते करत असताना जर आपण या पद्धतीनं हे सुपर मॅन्युअर बनवलं, सेंद्रिय जैविक सुपर मॅन्युअर, त्याला नाव दिलं आहे आम्ही सेंद्रिय जैविक सुपर मॅन्युअर, फॉस्फो मॅन्युअर. म्हणजे हे जर का फॉस्फो मॅन्युअर आपण बनवलं
आणि फॉस्फरसची रिक्वायरमेंट जी आहे ती पूर्णतः यातनं सर्व पिकांना एका सीझनला भागू शकते 1 टन दिलं तर. आणि 1 टनाची किंमत त्यामानानं कमी होणार आहे. त्याला कारण असतं नक्कीच रासायनिक खतापेक्षा फार कमी होणार आहे. आता रासायनिक खताचं एक बॅग घ्यायचं म्हटलं तर 1700 रुपयाला आहे 50 किलोची. ही कंपोस्ट आपल्याकडं मुबलक आहे. फक्त जे काय आपण त्यात ॲड करणार आहे, रॉक फॉस्फेट असेल, अगर इथं आयर्न पायराइट्स असतील, तर बॅक्टेरियल कल्चर्स असतील, अगर आणखीन काय काय मी नंतर पेटेंटमध्ये आहे ते ज्या वेळेला करायची वेळ येईल तेव्हा निश्चित सगळं डिटेलमध्ये सांगेन. पण हे जर का व्यवस्थित प्रोपोर्शनेटली केलं तुम्हाला रासायनिक खताचं खत घ्यायची फारशी गरज राहणार नाही. याचे फायदेही आपण समजून घेऊया. आणि संपूर्ण उत्पादन ऑर्गॅनिक झालं तर आजारांचं प्रमाण कमी होईल. आज जे कॅन्सरसारखे दुर्धर आजार होत आहेत, डायबिटीससारखे आजार आहेत, अनेक प्रकारचे आजार, मग मुलांच्यामध्ये काही अंधत्व येणं, बहिरेपणा येणं किंवा मुलांमध्ये काही दोष निर्माण होणं जन्मताच, हे सगळे प्रकार ह्या सगळ्या रासायनिक खतांमधल्या काही घातक इन्ग्रेडियंट्समुळं होत आहेत. ते थांबेल सगळं. आणि हे थांबण्यासाठी जे काही शेतकरी आणि शेतीशी संबंधित संस्था आहेत त्यातलं मुख्य म्हणजे सर्व सहकारी साखर कारखाने आणि शहरातल्या सर्व म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स, शहरात वेगळ्या शहरांमधल्या, त्यांनी जर हे मनावर घेतलं तर केमिकल फर्टिलायझरचं अर्ध्यावर कॉस्ट येईल किंवा खर्च येईल आणि अर्धं उत्पादन करावं पण लागणार नाही आणि बाहेरनं पण आणावं लागणार नाही. आताही आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो आहे की जास्तीत जास्त फॉरेन एक्सचेंज आम्हाला भरावं लागतं आहे खतांसाठी. ते सरकारवर ते बर्डन येणार नाही, केंद्र सरकारवर येणार नाही, महाराष्ट्र शासनावर येणार नाही. आणि जर आपलं ते वाचलं, फॉरेन एक्सचेंज वाचलं, तर त्याच्यासारखे आणखीन काय पाहिजे. इकॉनॉमी चांगली सुधारणार आहे या देशाची. आणि शिवाय सर्वांचं आरोग्य वाढेल, आरोग्य सुधारेल आणि आयुष्य वाढेल, अशी ही सेंद्रिय शेतीची कल्पना आहे. हे खत तुम्ही तुमच्या शेतामध्ये सुद्धा तयार करू शकता. 40 दिवसामध्ये हे खत तयार होतं. तर हे तयार करायची क्रिया अशी आहे की साधारणपणे 40 दिवसाचा कालावधी लागतो. हा जो समजा शेणखताचा ढीग असेल तर त्याच्यामध्ये एक जे काही सांगतो आहे आम्ही त्या गोष्टी पेटेंटमध्ये दिल्यात, त्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे मिसळल्या, बॅक्टेरियल कल्चरसहित काही इतर काही असतील इन्ग्रेडियंट्स त्याच्यासहित, आणि ते लेअरिंग खालीवर एकदा दोनदा केलं आणि त्यानंतर मग त्याची कुजण्याची क्रिया झाली की बॅक्टेरियल कल्चरचं प्रमाण, बॅक्टेरियांचं प्रमाण भरपूर वाढतं, स्फुरदाचं प्रमाण वाढतं. ते म्हणजे स्फुरद रॉक फॉस्फेटचा वापर करायचा आहे, आयर्न पायराइटचा वापर करायचा आहे. तो केल्यानंतर जे काय प्रमाण वाढतं आणि ते प्रमाण उपलब्ध अवस्थेत असतं. आणि मग या खतामध्ये दुय्यम दर्जाची जी मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन, स्फुरद, पालाश, दुय्यम दर्जाची कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम आणि मग इतर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील आयर्न, झिंक, बोरॉन जी काय असतील, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, हे सगळे आहेत. अशा प्रकारचं हे खत आहे. मंडळी, जमिनीची आरोग्य पत्रिका ही शासनाची जी योजना आहे ना, ह्या योजनेला साबळे सरांच्या ह्या संशोधनामुळे बळकटीच मिळत आहे. आरोग्य पत्रिका आता महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने पण काढली, शेती मातीची आरोग्य पत्रिका. पण ती मातीची आरोग्य पत्रिका हे चांगल्या योजना चांगल्या आहेत, पण त्याला बूस्ट करणारी, त्याला स्ट्रॉंग बनवणारी, आरोग्य खरोखर चांगलं करण्यासाठी लागणारी ज्या गोष्टी आहेत त्या बनवल्या पाहिजेत. आणि त्या बनवताना संशोधनावर आधारित असलेल्याच बनवल्या पाहिजेत. आमचं संशोधनावर आधारित आहे. ह्याचे पेपर पब्लिश झाले, याचे थिसिस, प्रबंध राऊरी युनिव्हर्सिटीकडे आहेत, ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटला पण पुण्याचे आहेत इथं पुण्यामध्ये. जे संशोधन सिद्ध झालेलं आहे ते शेतकऱ्यांचा उपयुक्त आहे. त्यासाठी ज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे त्यांनी घ्यावा. आणि आज आम्ही केमिकल फर्टिलायझरच्या कारखान्यांना पैसे देतो आहे, जात आहेत सगळे, ते शेतकऱ्यांच्या कारखान्याला मिळतील, महानगरपालिकेतल्या इथल्या नागरिकांच्या नगरपालिकेला मिळतील. म्हणजे हा पैसा इथंच सुधारणेसाठी वापरता येईल. शिवाय शेतकऱ्यांना कमी पैशात अधिक उत्पादन काढणं शक्य होईल. शाश्वत शेती, जैविक शेती, सेंद्रिय शेती, किफायतशीर शेती अशा संकल्पनांचा आपल्यावरती भडीमार होत असतो. पण त्यासाठी नेमकं काय करायचं हेही समजून घेणं आवश्यक आहे. त्यातही मंडळी, कृषी क्षेत्रामध्ये जी संशोधनं होत असतात ना, ती शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे. त्यासाठीच हा आपला आजचा विषय होता.
कारण मंडळी, आता रासायनिक खतांच्या विळख्यातून आपल्याला मुक्ती हवी आहे. हाच एक पर्याय म्हणून मी 1991-92मध्ये जेव्हा आम्ही सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, शाश्वत शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यावर रिपोर्ट सादर केला, तेव्हा आपल्याकडं काय आहे संपत्ती याचा अभ्यास केला. ही खरं वास्तविक संपत्ती आहे, मग राज्याची असेल, देशाची असेल, सगळ्यांची असेल. या संपत्तीचा उपयोग आपली शेती सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी करणं, शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी करणं, ही आता खरं काळाची गरज आहे की जे दुर्लक्षित झालं, कोणीच त्याच्याकडे लक्ष देईना की याच्यापासून खरंच होऊ शकेल. मंडळी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ या नात्यातून डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी हवामानाचा अंदाजही वर्तवला आहे आणि त्यांच्या मते ह्या वर्षी पाऊस सरासरी एवढा आहे. सध्याचं हवामान आपल्याला माहिती आहे, त्यावरून असं दिसतं की कमाल तापमान, किमान तापमान चांगल्या प्रकारे वाढत आहे. त्याचप्रमाणे सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता याचं प्रमाण देखील चांगलं आहे यावर्षी. त्यानंतर वाऱ्याचा वेग हा देखील व्यवस्थित आहे, फार अति नाही, फार कमी नाही. आणि सूर्यप्रकाशाचा कालावधीचा जर आपण विचार केला तर सूर्यप्रकाशाचा कालावधी देखील आता चांगला आहे, म्हणजे जो जेवढा असायला हवा तेवढा आहे. यावरून सरळ सुरुवातीचा प्राथमिक अंदाज म्हणून हे निश्चितपणे सांगू शकतो आपण की यावर्षीचा पाऊस सरासरीच्या जवळपास असणार आहे. आणि मग सरासरीच्या जवळपास असणारा पाऊस हा एक आपल्याला असं म्हणूया की सर्व पिकांच्या नियोजनामध्ये खरीप हंगामाच्या तो उपयुक्त आहे. मंडळी, हे जे साबळे मान्सून मॉडेल आहे ना, यालाही पेटंट मिळालेलं आहे आणि आता सुपर सेंद्रिय खतासाठीही साबळे सरांना पेटंट मिळणार आहे. पेटंट मिळवण्यासाठी त्यांचे निकष तुमचे प्रयोग झालेले असले पाहिजेत. त्या प्रयोगाचे जे काही आर्टिकल्स असतील ती पब्लिश झाली असली पाहिजेत. आता इथं मला सांगायला आनंद वाटतो की नाही, आपण पाठवतो त्यांना, तर पेटंटबरोबर सगळे आर्टिकल जोडलेले असतात. आणि मग त्याच्याबरोबरच 2000 साली पुण्यामध्ये जे इंडियन सायन्स काँग्रेस झालं त्याच्यामध्ये देखील हे लेख त्याचे शोध हे प्रेझेंट मी केलेत. ओळीनं 5 ते 6 आर्टिकल मी प्रेझेंट केली. याच्यामध्ये देखील पुण्यातल्या कॉन्फरन्समध्ये देखील प्रेझेंट केलेत काही कॉन्फरन्समध्ये. आणि त्यानंतरच माझ्या मनात कल्पना आली की हे याचं पेटंट का बनवावं, तर पेटंट असेल तर जगभर ह्याचा वापर करता येईल. तेव्हा मंडळी, डॉक्टर रामचंद्र साबळे सरांचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छाही देऊया. कारण नुसतंच रासायनिक खतं वापरू नका असं त्यांनी न म्हणता नेमकं सेंद्रिय खतं वापरा जी मूल्यवर्धित आहेत, त्यासाठी त्यांनी संशोधन केलं आणि ते संशोधन त्यांनी आपल्यापर्यंत नक्कीच पोचवलेलं आहे. त्याचा आपण फायदा घेण्याची किंवा लाभ घेण्याची अत्यंतिक गरज आहे. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी आम्ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.